मित्रांनो, एकेकाळी खूप कडक ऊन होते. दुपारची वेळ होती. या भर दुपारी एक कावळा तहानेने पाण्याच्या शोधात भटकत होता. अनेक ठिकाणी शोध घेऊनही कावळ्याला पाणी मिळाले नाही. पाण्याच्या शोधात कावळे उडत राहिले. पाण्याच्या शोधात उडत असताना एका तहानलेल्या कावळ्याला पाण्याने भरलेला घागर दिसला. कावळा घागरीजवळ आला आणि पाणी प्यायच्या तहानलेल्या कावळ्याने घागरीत तोंड टाकताच पाणी आपल्या आवाक्याबाहेर गेल्याचे त्याला दिसले. अनेक प्रयत्न करूनही कावळा चोचीने पाण्यापर्यंत पोहोचू शकला नाही. आपल्या चोचीने आपण पाण्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याचे पाहून कावळ्याने युक्ती सुचली. कावळ्याने घागरीजवळ पडलेले दगड आणि खडे चोचीत घेतले आणि घागरीत टाकायला सुरुवात केली. कावळा एक दोन खडे चोचीत दाबून घागरीत टाकायचा. दगडगोटे घालून घागरीतील पाणी वाढू लागले. तहानलेला कावळा पाणी घागरीच्या वर येईपर्यंत मोठ्या प्रयत्नाने घागरीत दगड टाकत राहिला. कावळ्याची मेहनत फळाला आली आणि काही वेळातच पाणी घागरीच्या वर पोहोचले. त्यानंतर तहानलेल्या कावळ्याने पाणी पिऊन तहान भागवली. गोष्ट आवडलीया मग नक्की चॅनल सबस्क्राईब करून जावा. कथेचे आचार वर उल्लेख केलेल्या कावळ्याची कथा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपला स्वभाव सकारात्मक ठेवण्यास शिकवते. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी हार पत्करली तर पराभव निश्चित आहे. तुमचे काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही फक्त प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. गोष्ट आवडलीया मग नक्की चॅनल सबस्क्राईब करून जावा.